नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी मराठी या विषयामध्ये बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचा कृतीपत्रिकेचा आराखडा ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बोर्डाच्या कृतीपत्रिके आराखड्यामध्ये घटक आणि गुण विभागणी यामध्ये सांगितलेली गद्य 20 गुण, पद्य 16 गुण, साहित्य प्रकार 10 गुण, उपयोगी 14 गुण, व्याकरण व लेखन 20 गुण, एकूण 80 गुण। 80 गुणाचे आपल्याला लेखी बोर्डाचा पेपर लिहायचा आहे। त्याच्या घटकाची विभागणी ही गद्य विभाग 1 यामध्ये सांगितलेली आहे। गद्य विभाग 1 मध्ये आपण अपेक्षित कौशल्य हे कशा स्वरूपाचे आहे ते आपण या ठिकाणी काय करणार आहोत, बघणार आहोत। अपेक्षित कौशल्य आकलन, स्वमत, अभिव्यक्ती। कृती क्रमांक 1 आकडा अ पठित गद्य पाठावर आधारित पठित उतारा 150 ते 180 शब्द दिला जाणार आहे। तुम्हाला जो काही शिकवलेले जे गद्य आहे त्याच्यातला एक तुम्हाला गद्य पाठातील उतारा येणार आहे। त्याच्यामध्ये आकलन कृती एक आपल्याला 2 गुणांची सोडवायची आहे। आकलन कृती आपल्याला 2 गुणांची आणि स्वमत अभिव्यक्ती ही 4 गुणांची, एकूण 8 गुणांचा हा पहिला कृती आकडा अ यामध्ये राहणार आहे। यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की यामध्ये जी काही आकलन कृती आहे, आकलन कृतीमध्ये आकडा आ पठित गद्य पाठावर आधारित पठित उतारा 150 ते 180 शब्दात गुण या ठिकाणी 8 गुण राहणार आहे। याला पण मग याला 8 गुण राहणार आहे, तर याच्यामध्ये आपल्याला आकलन कृती ही आपल्याला काय करायची आहे, 2 मार्काची सांगायची। आकलन कृती ही 2 गुण परत आणि स्वमत अभिव्यक्ती ही कृती आपल्याला 4 गुणांची सोडवायची आहे। एकूण जी काही कृती क्रमांक 1 मधील आकडा आहे तो 8 गुणांसाठी आहे। आता याच्यामध्ये कृती क्रमांक 1 मध्ये ही आकडा जो आहे तो अपठित उतारा यामध्ये 100 ते 120 शब्दामध्ये। मित्रांनो, यामध्ये आपण बघितलं का पहिल्या कृती अ आणि आ ह्या तुम्हाला बोर्डाच्या नियमानुसार, बोर्डाने दिलेल्या ठराविक अभ्यासक्रमानुसार ठरवलेल्या याच्यावरती ज्या शिकवलेल्या आहे शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, त्यावरच आधारित 2 कृती 16 मार्काच्या दिलेल्या आहे। आणि आता मात्र आपल्याला ही अपठित उतारा हा इतर राहणार आहे आणि तो तुम्हाला तुमच्या स्वमत अभिव्यक्तीने तो शिकवायचा आहे, स्वतःच्या याच्यावर लिहायचा आहे। अशाच प्रकारच्या बोर्डाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार मी तुम्हाला जे काही नवीन मार्गदर्शन देणार आहे व्हिडिओमधून, तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करा।